महाराष्ट्र सरकार द्वारा शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी मामले में सुप्रीम कोर्ट में पुनर्विचार याचिका दाखिल न करने के विरोध में आज नांदेड़ में विशाल मुख मोर्चा निकाला गया। 1 सितंबर को सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया था कि कक्षा 1 से 8वीं तक पढ़ाने वाले सभी शिक्षकों को 2 वर्ष के भीतर टीईटी उत्तीर्ण करना अनिवार्य होगा। इस निर्णय के बाद देश भर के लाखों प्राथमिक शिक्षकों की सेवा असुरक्षित हो गई है। शिक्षक संगठनों का आरोप है कि बार बार आग्रह और आश्वासन देने के बावजूद महाराष्ट्र शासन ने आज तक इस निर्णय के विरुद्ध पुनर्विचार याचिका दाखिल नहीं की, जिससे राज्य भर के शिक्षकों में गहरा असंतोष है। इसी विरोध में 5 दिसंबर को नांदेड़ में प्राथमिक, माध्यमिक और उच्च माध्यमिक स्कूल्स में शिक्षक तथा बाकी कर्मचारी स्कूल बंद रखकर ITI से लेकर जिलाधिकारी कार्यालय तक मूक मोर्चा लेकर निकले। इस आंदोलन में महाराष्ट्र राज्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संगठन समन्वय समिति, उर्दू शिक्षक संगठन तथा मराठवाड़ा मुख्याध्यापक संगठन भी शामिल हुई। आज जो महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक शिक्षक समन्वयाच्या वतीनं संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं टीईटीच्या संदर्भामध्ये जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे, त्यामध्ये जो त्या निकालाचा देशातील राज्यातील लाखो शिक्षकांवर परिणाम होत आहे, त्यामुळे ते बाधित होत आहे। शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। म्हणून महाराष्ट्र सरकारने टीईटीच्या निकालाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी, यासाठी हा मोर्चा संपूर्ण राज्यामध्ये आयोजित करण्यात आला। त्याचाच भाग नांदेडमध्ये हा सुद्धा मोर्चा संपन्न होता। किती शिक्षकांना याचा फटका बसला? जवळपास देशातील 20 लाख शिक्षकांना आणि राज्यातील 1.5 लाख शिक्षकांना याचा फटका बसणार आहे। म्हणून शिक्षकांमध्ये राज्यातील अस्वस्थता निर्माण झालेली आहे। या व इतर ज्या मागण्या आहेत, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करावी, त्यानंतर सर्वात महत्त्वाची मागणी आमची भूमिका आहे, मागणी आहे शिक्षकांची, शिक्षक संघटनांची, विद्यार्थ्यांना मला शिकू द्या। जी अशैक्षणिक कामं आहेत, ऑनलाईन कामं आहेत, त्यामुळं विद्यार्थ्याच्या अध्यापनाकडे प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष होत आहेत। यासाठी आम्ही शासनाला वेळोवेळी या संदर्भात निवेदन दिलेली आहेत। म्हणून शासन या बाबतीत कुठलीही दखल घेत नाही। इतर ज्या 13 मागण्या आहेत, त्यामध्ये 10-20-30 आश्वासित प्रगती योजना लागू करावी। राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना ही योजना लागू आहे। फक्त शिक्षक वगळता 7व्या वेतन आयोगामध्ये स्पष्ट सांगितलं, शिक्षकांना ही आश्वासित प्रगती योजना लागू करावी, पण शासन या बाबतीत निर्णय घेत नाही। म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर जो 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा जो निर्णय निर्गमित केलेला आहे, त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नांदेड।